सोलापूरमध्ये राहुल गांधी यांची सभा झाली आणि राहुल गांधींच्या या सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख हा एकेरी केला. अत्यंत वाईट भाषेमध्ये अवमानकारक पद्धतीने राहुल गांधी यांनी मोदी यांचा उल्लेख केला. त्यामुळे देशाचा सर्वोच्च एक संविधानिक पद आहे पंतप्रधान, त्या पदावरती बसलेल्या व्यक्तीला, त्या पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत पराभवाच्या भीतीने कशा पद्धतीने एखादी व्यक्ती भाषा व्यक्त करू शकते याचं प्रत्यंतर राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यातून दिलंय. अशा असभ्य आणि उर्मटपणाची भाषा करणाऱ्या राहुल गांधींना देशातील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला पुन्हा एकदा भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आज या निमित्ताने एनडीएला मिळणाऱ्या यशामुळे समोर पराभव दिसत असल्याने राहुल गांधींना वैफल्य येणं स्वाभाविक आहे. सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे कधीच नव्हता, पण आता अभ्यासाचा अभाव दिसतोय, संकेताचा अभाव दिसतोय राहुल गांधींमध्ये. त्यामुळे एकीकडे सुरक्षित मतदारसंघ नाही, मुद्दे नाहीत, त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची जाहीरपणे चिरफाड करत मोदींचा खरा चेहरा समोर आणला. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी या पद्धतीची भाषा वापरत आहेत. मला असं वाटतं आजच जागा सुरुवात झाली आहे आणि आज बाकी ठिकाणी तुम्ही सगळीकडे बघताय, पहिल्या सगळ्या दोन्ही टप्प्यामध्ये जे अर्ज भरणं, प्रचार करणं अशामध्ये तिन्ही पक्षांचे नेते व्यस्त होते. मला असं वाटतं की आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत, तर मला असं नक्की खात्री आहे की 2-3 दिवसामध्ये सर्व गोष्टी पूर्ण होतील. जागा मला असं वाटत नाही. म्हणजे विरोधकांत खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखं आमचं नाही आहे. काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे त्या महाआघाडीमध्ये की शिवसेनेने परस्पर सांगलीचा उमेदवार जाहीर करून टाकला, तिथे काँग्रेसची लोक काम करत नाही आहेत. इकडे भिवंडीमध्ये राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर करून टाकला, तिकडे काँग्रेसची तिथेही कामं करत नाही, त्यांना कोणी विचारत नाही. अशी इतकी दयनीय अवस्था, कोणी एकमेकाला विचारत नाही, कोणी परस्पर आपले उमेदवार घोषित करत आहे. असा जो एक सावळा गोंधळ महाआघाडीमध्ये दिसतोय, तो गोंधळ युतीमध्ये दिसत नाही. एक दिलाने काम करतायत, एक मताने काम करतायत, जोरात काम करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही आता करतो. की तिन्ही पक्षाचे नेते आता प्रचारात व्यस्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये सगळे आपापल्या ठिकाणी दौरे करत होते. आत्ता हे शेवट टप्प्यातले जे काही जागा राहिल्यात त्याच्याबद्दल चर्चा होऊन जागाचा निर्णय होऊन जाईल. मात्र मान्य आहे की आज पहिल्यांदा सुरुवात होते, पहिला दिवस आहे अर्ज भरायला, मात्र जागा वाटपाचं सूत्र तरी ठरलं आहे का महायुतीचं? असं तुम्हाला आठवत असेल की म्हणजे तुम्ही आपण सगळेच एका याच्यातले आहोत की अनेक मागच्या निवडणूक आपण पाहिल्यात की अनेक वेळा मतदानात मतं अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक वेळा उमेदवार जाहीर व्हायचा की त्या दिवशी अर्ज भरला जायचा. यावेळी उलट आधीच सगळे उमेदवार, भाजपची तर अधिक महिनाभर आधी सगळ्यात यादी आली, निवडणुका जाहीर व्हायच्या दरम्यान यादीत आली. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अजून उमेदवार जाहीर का झाले नाहीत, जागावाटप का झालेलं नाही आहे, असा प्रश्न आज वाटू शकतो. पण मॅक्झिमम काम 90-95% काम ऑलरेडी झालेलं आहे. अगदी किरकोळ काम जे राहिले, जे जागा वाटपाचं शिल्लक जागा, कधी 5-6 जागा शिल्लक आहेत, त्याचा निर्णय 1-2 दिवसात होऊन जाईल. सर, महाविकास आघाडीचा उमेदवार देऊन तब्बल 32 दिवस झाले, महिना ओलांडून गेलाय, नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नाहीये. असं आहे की आमच्याकडे प्रमुख नेत्याने तर माघार घेतली, प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे हे देखील त्यांनी नमूद केलं, तरी देखील आमच्याकडे नाही असं आहे की तिन्ही पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. ज्या जागांचा उल्लेख तुम्ही करताय त्या तिन्ही पक्षांच्या ठिकाणचे उमेदवार ठरलेले आहेत आणि ते उमेदवार आहेत नरेंद्र मोदीजी. ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक तिथे ऑलरेडी कामाला लागली. तिथे मी सर्व ठिकाणी की आम्ही त्या ठिकाणी काम करतो. उमेदवार कुठल्याही पक्षाचा येऊ,
तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्याप्रमाणे काम करणार. तो भलेही शिवसेनेत असेल, तो भलेही राष्ट्रवादीचा असेल, पण भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आपला उमेदवार म्हणून काम करणार. या भूमिकेतनं ऑलरेडी भारतीय जनता पार्टी संघटनेत काम करते. त्यामुळे ही अडचण प्रचार कमी वेळ मिळाला अशी अडचण होणार नाही. एकनाथ शिंदेंना फडणवीस अटक करणार होते म्हणून ते पळून गेले असं जो आहे तो संजय राऊत. मला वाटतं संजय राऊतांना किती गांभीर्याने घ्यायचा एकदा विचार आपण सगळ्यांनीच खरंच केला पाहिजे. कारण रोज सकाळी उठून काहीतरी एक विचित्र बडबड करायची त्यांची नेहमीची सवय ती आहे. त्या बडबडीला किती गांभीर्याने घ्यायचं एकदा विचार करण्याची खरंच गरज आहे. त्याला धरून शरद पवार असं म्हणतायत की महायुतीसोबत म्हणजे भाजपसोबत जे गेले मंत्री किंवा नेते आमदार होते गेले त्यांची फाईल आज टेबलावरती असेल म्हणजे कपाटात असेल, पण नंतर भविष्यात ती परत बाहेर काढली जाऊ शकते, म्हणजे परत त्यांना युतीच्या पेण्यात अडकवलं. मला असं वाटतं की आत्ता विरोधक जे आहेत म्हणजे पवारसाहेब आहेत किंवा उद्धव ठाकरेची सगळ्यांची भाषणं बघितली तर ती वैफल्यग्रस्त भाषणं आहेत. वैफल्यातनं पराभव स्पष्ट समोर दिसतोय. हेच पवारसाहेब आहेत जे असं म्हणायचे की मी फक्त नारळ फोडायला जातो आणि समारोपाला जातो बारामतीमध्ये. हेच पवारसाहेब आत्ता बारामतीमध्ये गल्लोगल्ली फिरत आहेत. त्या 55 वर्षानंतरनं काकडेंच्या घरी गेले, आणखीन जे जुने राजकीय विरोधक आहेत त्यांच्या घरी ते गेले. त्यामुळे ज्या पद्धतीने पराभव समोर दिसतोय त्यातनं आलेली विधानं आहेत, त्याला काही फार किती गंभीर घ्यायचाच विचार. मला वाटतं राजकीय पक्ष प्रचारात त्या बोलल्यात त्या सगळ्या त्यामध्ये राजकीय याच्यामध्ये कमळाचं बटन दाबा आवाहन करणं यात गैर काहीच नाही. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला द्यायची नाही याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च मंडळ आहे. पार्लमेंटरी बोर्ड ते करतं, ते बोर्ड आपला निर्णय घेतं आणि जाहीर करतं. उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रकाशित केला आहे, काय सांगतात? मला असं वाटतं जाहीरनामा त्यांना ते तर किती काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो ते तरी गांभीर्य होतं का? एक साधा संकेत असतो की कुठलाही जाहीरनामा वचननामा उभारून तो प्रकाश करण्यात असतो, पण ते उभारण्याचे कष्टसुद्धा त्यांनी घेतले नाही. त्यांच्या हातातनं ते अंग गळून पडले. ज्या जाहीरनाम्याबद्दल ते स्वतःच इतके गंभीर नाही आहेत त्याच्याबद्दल बाकीच्याने गंभीर व्हावं अशी अपेक्षा का ठेवावी? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.